नागपूरवरून येणारा आणि गोव्याला जोडणारा शक्तिपीठ महामार्ग जो आहे तो आता अंतिम टप्प्यात आलेला पाहायला मिळतोय। मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या नेत्यांच्या वल्गना होत्या त्या वल्गनाच ठरलेल्या आहेत असं मात्र चित्र काहीसं जे आहे ते स्पष्ट झालेलं आहे। कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झारापला जोडणारा हा शक्तिपीठ महामार्ग जो आहे तो आता डायरेक्ट थेट अगदी बांद्याच्या चेकपोस्टला म्हणजे बांद्याच्या सीमेवर जो गोव्याच्या आणि सिंधुदुर्गच्या सीमेवर असणार होता या ठिकाणी हा जोडण्यात येणार आहे। त्यामध्ये जर पाहिलं तर सततच्या विरोधानंतर अखेर नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाचा नवीन आराखडा जो आहे तो निश्चित झालेला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रितसर भूसंपादन जे आहे ती प्रक्रिया जी आहे ती आता सुरू झालेली आहे, अंतिम टप्प्यात आलेली आहे असं देखील समजतंय। हा महामार्ग जो आहे तो कोल्हापूर मधून चंदगड मधून थेट सिंधुदुर्गातील दोडामार्ग येथील चौकुळ नजीक केगत येथे प्रवेश करेल। त्यानंतर कुंभवडे, तळकट, झोळेबंबाडे आणि बांदा येथे जाईल। त्यामुळे हा महामार्ग मळगाव येथून जाईल अशा ज्या काही नेत्यांच्या वल्गना होत्या, स्थानिक नेत्यांनी अनेक याबाबत मार्ग सुचवले होते, स्थानिक लोकप्रतिनिधी देखील याबाबत चर्चा करत होते। हा महामार्ग जो आहे तो थेट बांदा येथे जोडला जाणार आहे, गोव्याच्या सीमेवर जोडला जाणार आहे। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी केलेले दावे जी आव्हानं होती ती मात्र आता फोल ठरलेली पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत सह विशाल रेवडेकर, मराठी, सिंधुदुर्ग।